ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला अनेकदा आपण वेगवेगळे पॅटर्न्स शिवतो, पण पुढच्या गळ्याचे पॅटर्न्स खास शिवत नाही। नेहमी गोल किंवा चौकोनी असा गळा शिवला जातो। ब्लाऊजचा पुढचा गळा साधा गोल शिवता? बघा पुढच्या गळ्याचे 10 फॅशनेबल डिझाईन्स। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पुढचा गळा शिवताना तुम्ही चौकोनी गळा किंवा बोट नेक शिवू शकता। ही सध्या ट्रेंडिंग असलेली फॅशन आहे। बोट नेकचे ब्लाऊज तुम्ही ऑफिस वेअर साठी वापरू शकता। पानाच्या आकाराचा गळा कोणत्याही साडीवर उठून दिसेल। यात तुम्ही आवडीनुसार लहान किंवा मोठा गळा शिवायला देऊ शकता। गळ्याचे डिझाईन निवडताना फॅब्रिक विचारात घ्या। रेशीम किंवा कॉटन सारख्या फॅब्रिकवर चौकोनी, व्ही किंवा बोट गळा चांगला दिसतो। तुमच्या शरीराच्या आकारानुसार गळ्याची निवड करा। व्ही नेकने उंची जास्त दिसते, तर बोट नेकने खांदे रुंद दिसतात। जर ब्रेस्ट मोठी असेल तर या प्रकारचे गळे शिवू नका, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकतं। ब्रेस्ट लहान असेल तर डीप गळे शिवू शकता। तुम्ही गळ्यावर भरतकाम, सिक्विन वर्क किंवा आरशाचे काम करून त्याला आणखी सुंदर बनवू शकता। विविध आकाराचे लहान कटआउट्स गळ्याच्या डिझाईन मध्ये जोडून एक अनोखा आणि आधुनिक लुक तयार करता येतो। गळ्याच्या बाजूने बारीक किंवा मोठे भरतकाम करून ब्लाऊजला एक डिझायनर टच देता येतो। या गळ्याचा आकार बोटीसारखा असतो आणि तो खांद्याच्या बाजूने रुंद असतो। हा गळा मानेजवळ जास्त खोल नसतो। हा एक मॉडर्न पर्याय आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील पुढच्या गळ्यासाठीचे हे 10 फॅशनेबल डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।